नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स वेगवेगळ्या टाईपच्या सॉल्टचे हायड्रोलिसिस घेतले होते. त्यामध्ये चौथ्या टाईपचा जो सॉल्ट आहे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेस. ह्याच्या मी तुम्हाला परत 3 टाईप्स आपण सांगितलेले होते, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. त्याच्यामध्ये वेन के इज ग्रेटर दॅन के बी सोल्युशन इज ॲसिडिक. त्याचं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेले NH4F अमोनियम फ्लोराईड. काय म्हणायचं याला? अमोनियम फ्लोराईड. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ सॉल्ट. आणि हा सॉल्ट कोणत्या ॲसिडपासून बनलेला आहे? HF आणि NH4OH. HF म्हणजे हायड्रोफ्लोरिक ॲसिड, जो वीक ॲसिड आहे, आणि NH4OH जो वीक बेस आहे, ज्याला म्हणतो आपण अमोनियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे याच्यामध्ये, वेन के इज लेस दॅन के बी मीन्स के बी इज ग्रेटर दॅन के. कसंही म्हण, वेन के इज लेस दॅन के बी सोल्युशन इज बेसिक. आणि याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे आपल्याला NH4Cl अमोनियम सायनाईड. काय म्हणायचं या सॉल्टला? अमोनियम सायनाईड, जो HCl आणि NH4OH ह्या ॲसिड आणि बेसच्या कॉम्बिनेशनमधून तयार झाला. तर HClला काय म्हणतो आपण? हायड्रोसायनिक ॲसिड. काय म्हणायचं त्याला? हायड्रोसायनिक ॲसिड. हायड्रोजन सायनाईडसुद्धा म्हणतो आपण. त्याच्यानंतर NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे, फेन व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ के बी. के इज इक्वल टू के बी सोल्युशन इज न्यूट्रल. त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे आपल्याला अमोनियम ॲसिटेट. वाचताना हा अमोनियम ग्रुप अगोदर घ्यायचा, अमोनियम ॲसिटेट, जो वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आणि वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड यांच्या कॉम्बिनेशनमधून बनलेला आहे. तर याच्यामध्ये आपण एक एक कंडिशन घेऊयात. पहिली कंडिशन आपण घेऊयात, वेन के इज ग्रेटर दॅन के बी. हा के इज ग्रेटर दॅन के बीमध्ये सोल्युशन कसं असेल? ॲसिडिक असेल. पेज नंबर 55 वर हे तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले बघा. व परीक्षेमध्ये विचारतात, फेन व्हाय द सोल्युशन ऑफ NH4F इज ॲसिडिक इन नेचर. हा ॲसिडिक नेचरचा ह्याचं सॉल्टमध्ये सोल्युशन केल्यानंतर तो ॲसिडिक नेचरचं कसं असेल, किंवा तो सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला ॲसिडिक सोल्युशन कसं मिळेल. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा तुम्हाला, NH4F इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड HF, वेअर के व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 7.2 × 10⁻⁴, अँड वीक बेस NH4OH वेअर के बीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 × 10⁻⁴. केची व्हॅल्यू किती आहे? के इज इक्वल टू आहे 7.2 × 10⁻⁴, आणि के बी आहे 1.8 × 10⁻⁵. आता ही व्हॅल्यू किती असो, हे 10⁻⁴ पाहायचं. 10⁻⁴ इज ग्रेटर दॅन 10⁻⁵. बरोबर? म्हणजेच केची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे? जास्त आहे के बीपेक्षा. या ठिकाणी तुम्हाला एक्सपेरिमेंटली ह्या व्हॅल्यूजसुद्धा दिलेल्या आहेत किती आहेत. हिअर के इज ग्रेटर दॅन के बी, द सॉल्ट हायड्रोलायझेस ॲज. तर ह्या सॉल्टचं हायड्रोलिसिस कसं होतं? NH4F याच्या आयन्स काय म्हणतात आपल्याला? NH4+ + F- aqueous solution. It ionizes, it reacts with water to produce the acid HF plus NH4OH. वीक ॲसिड आणि वीक बेस आपल्याला या ठिकाणी मिळेल. प्रकारांना आपण HF हायड्रोफ्लोरिक ॲसिड, वीक ॲसिड, वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड. हायड्रोफ्लोरिक ॲसिड त्याला काय म्हणायचं? हायड्रोफ्लोरिक ॲसिड, आणि NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा खाली, द ॲसिड HF इज स्लाइटली स्ट्रॉंगर दॅन द बेस NH4OH. दोन्हीही वीक आहेत या ठिकाणी, दोन्ही वीक आहेत, पण स्लाइटली जो वीक ॲसिड आहे असं स्लाइटली कसं आहे? स्ट्रॉंग आहे दॅन द NH4OH. थोडंसं त्याच्यामध्ये H+ आयन्सची संख्या स्लाइटली स्ट्रॉंग आहे, म्हणजे H+ आयन्सची संख्या ही OH- आयन संख्येपेक्षा कशी असेल? जास्त असेल. मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ऑफ H+ इज मोर दॅन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स इन द सोल्युशन. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दिले, द ॲसिड HF इज स्लाइटली stronger than the base NH4OH
and these two ions react with water as follows. आता हे दोन्ही HF आणि NH4 मध्ये यांचे आयन्स जे आहेत ते वॉटरसोबत कशा प्रकारे रिॲक्ट होतात. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला H3O+ आयन्स, इथं H3O+ आयन्स घ्या किंवा NH4+ आयन्स घ्या, जर सोल्युशनमध्ये आपल्याला H+ आयन्स किंवा H3O+ आयन्स यांचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त पाहिजे असेल तर सॉल्टचे कोणते आयन्स रिॲक्ट होतात वॉटरसोबत? H3O+ घ्या किंवा H+ घ्या, काही घेतलं तरी चालते. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला H+ घेऊन दाखवले मी, पण आपल्याला हे आता पुस्तकातनंही आपण घ्यायला लागलो. जे 3 कंडिशन दिल्यात आपल्या पुस्तकातनं लक्षात, त्याच्यामुळे मी तुम्हाला पुस्तकात जसं आहे तसंच त्या पद्धतीने सांगायला लागले. H3O+ आयन्स म्हणजे सोल्युशनमध्ये H3O+ आयन्स जर यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर हा पॉझिटिव्हली आयन आहे. तर वॉटरसोबत रिॲक्ट होणारे कोणते आयन्स असतात? पॉझिटिव्हली आयन्स, म्हणजेच NH4+ आयन्स रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस H3O+ आयन्स प्लस शिल्लक काय राहील? वीक बेस, ह्याचा आयनेशन होणार नाही NH4OH, कारण तो याच्यापेक्षा कसा आहे? वीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी लक्षात आपल्याला इथे H2O चे 2 मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. 2H2O बघा या ठिकाणी बॅलन्स होईल का रिॲक्शन? या ठिकाणी बघा 3 हायड्रोजन, 3 4 7 आणि 1 8. इथं जर आपण घेतले नाही तर 4 आणि 2 किती होतील? 6च होतील. 2 आणि 2 4, 4 आणि 4 2 ऑक्सिजनचे आयटम्स, हा एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन, एक नायट्रोजन, एक नायट्रोजन. म्हणजे या ठिकाणी 2H2O आपल्याला या ठिकाणी बॅलन्ससाठी या रिॲक्शनमध्ये घ्यावे लागते. तर ह्या रिॲक्शन म्हणून आपण रिॲक्शन नंबर 1 लक्षात. त्याच्यानंतर राहिलेले जे आयन्स आहेत, इफ F- आयन्स रिॲक्ट विथ वॉटर, आपल्याला काय मिळेल? आता समजा या ठिकाणी आपण घेतलंय की ॲसिड हा आयोनाइज होणार नाही, तर HF ला HF घेतलंय आणि हा आयोनाइज झाल्यानंतर आपल्याला सोल्युशनमध्ये काय मिळतील? एक्सेस OH- आयन्स. दोन्ही आयन्स आपण वॉटरसोबत काय केले? त्या ठिकाणी रिॲक्ट केले. सॉल्टचे पहिल्यांदा कॅटायन्स रिॲक्ट केलेत, नंतर अनायन्स रिॲक्ट केलेत. कारण जेव्हा एखादा सॉल्ट हा वीक ॲसिड आणि वीक बेसच्या कॉम्बिनेशनपासून बनतो तेव्हा त्या सॉल्टचे दोन्ही आयन्स वॉटरसोबत रिॲक्ट होतात. म्हणून आपण पहिली कंडिशन घेतली ज्याच्यात कॅटायन रिॲक्ट केल्या वॉटरसोबत, आणि ह्या दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण कोणता आयन रिॲक्ट केला वॉटरसोबत? अनायन रिॲक्ट केला. ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये आता खाली दिलेले पहा, द NH4+ आयन्स hydrolyze to a slightly greater extent than the F- ions. NH4+ ions, they hydrolyze to a slightly greater extent. ह्याचं जे हायड्रोलिसिस आहे किंवा ह्याची रिॲक्शन वॉटरसोबत जी होते लक्षात, तर हा जास्त प्रमाणात NH4+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन they are slightly hydrolyzed to a greater extent in the water and produces H3O+ ions in the solution, whereas the F- ions they hydrolyze to a very smaller extent in the water, and there is formation of smaller ions. The concentration of OH- ions is therefore very small than the concentration of H2+ ions. तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की NH4+ आयन्स जे हायड्रोलिसिस आहे म्हणजे वॉटरसोबत त्याची रिॲक्शन ही जास्त प्रमाणात होते. मीन्स कॅटायन्स हायड्रोलाइज टू अ व्हेरी ग्रेटर एक्सटेंट दॅन द अनायन्स. कॅटायन्स हे ह्यांचा हायड्रोलिसिस वॉटरमध्ये जास्त प्रमाणात होते, म्हणजेच कॅटायन्स हे जास्त प्रमाणात वॉटरसोबत रिॲक्ट होतात. अनायन्स मात्र तेवढ्या प्रमाणात वॉटरसोबत रिॲक्ट होत नाहीत. म्हणून या ठिकाणी H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज ग्रेटर दॅन द OH- आयन कॉन्सन्ट्रेशन असेल. म्हणून सोल्युशन हे स्लाइटली ॲसिडिक नेचरचं असेल. इन अदर वर्ड्स NH4+ आयन्स आर स्लाइटली स्ट्रॉंगर as acid than the F- ions as a base. The solution of NH
4F is thus only slightly acidic and turns blue litmus red. Slightly acidic म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर या ठिकाणी काय होईल, ब्ल्यू लिटमस टर्न्स टू रेड. आपलं लिटमस टेस्ट माहिती आहे, ब्ल्यू लिटमस रेड होत असेल तर ते सोल्युशन ॲसिडिक असते. रेड लिटमस पेपर ब्ल्यू होत असेल तर ते सोल्युशन बेसिक असेल. आणि ब्ल्यू लिटमस किंवा रेड लिटमस दोन्हीही जर आपण सोल्युशनमध्ये डीप केले आणि त्यांचा कलर जर ब्ल्यूचा ब्ल्यूच राहत असेल आणि रेडचा रेड राहत असेल तर त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण, न्यूट्रली नेचर. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे Ka इज लेस दॅन Kb. के ची व्हॅल्यू कोणापेक्षा कमी आहे, Ka इज लेस दॅन Kb किंवा Kb इज ग्रेटर दॅन Ka. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिले NH4Cl plus H2O gives the acid HCl and base NH4OH. दोन्ही वीक आहेत, ॲसिड पण वीक आहे आणि बेस सुद्धा कसा आहे, वीक आहे. याचे आयन्स कोणते तयार होतात, NH4 प्लस Cl मायनस plus H2O gives HCl plus NH4OH. बरोबर. या ठिकाणी हा सॉल्ट जो आहे HCl, ज्याची आपल्याला K ची व्हॅल्यू दिली 4 × 10⁻10. K ची व्हॅल्यू काय दिली HClच्या 4.0 × 10⁻10. आणि वीक बेसची Kb ची व्हॅल्यू दिली 1.8 × 10⁻⁴. या ठिकाणी 10⁻⁵ इथं -5 इथं -10 म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. -5 इज ग्रेटर दॅन -10 म्हणून या ठिकाणी K इज लेस दॅन Kb दिलेला आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही आयन्स हे वॉटरसोबत रिॲक्ट होतात आणि आपल्याला वीक ॲसिड आणि वीक बेस मिळतात. पण या ठिकाणी आपल्याला दोन्ही रिॲक्शन वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा आपण कॅटायन्सची रिॲक्शन होते NH4 + aqueous रिॲक्ट विथ वॉटर, सेपरेट रिॲक्शन घ्यायच्या या ठिकाणी. आणि सोल्युशनमध्ये आपल्याला NH4+ आयन्स तयार झाले म्हणजे सोल्युशनमध्ये काय तयार होतील, H3O+ आयन्स प्लस NH4OH. बेस तसाला तसा राहील, ॲसिड रिॲक्ट होईल या ठिकाणी, ॲसिड HCl लक्षात. NH4+ आयन्स वॉटरसोबत रिॲक्ट झाल्यानंतर आपल्याला सोल्युशनमध्ये काय मिळतील, कॅटायन्स रिॲक्ट व्हायला तर सोल्युशनमध्ये H3O+ आयन्स मिळतील. बरोबर. त्याच्यानंतर अनायन्स Cl- आयन्स जर वॉटरसोबत रिॲक्ट होत असतील, Cl- आयन्सचं जर हायड्रोलिसिस होत असेल, थोडक्यात असं म्हणायचं, when cations hydrolyze in water किंवा when cations they are hydrolyzed in water, H3O+ ions are produced and weak base NH4OH remains as it is. And when cyanide ions hydrolyze in solution, OH- ions are produced and HCl remains as it is. मायनस आयन रिॲक्ट व्हायले तर मायनस आयन्स प्रोड्यूस होतील, OH- आयन्स, HCl कसा राहील, ॲज इट इज राहील. परंतु या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की या रिॲक्शनमध्ये सायनाइड आयनचं हायड्रोलिसिस होण्याचं जे प्रमाण आहे, ग्रेटली हायड्रोलाइज्ड सायनाइड आयन्स दॅन द NH4+ आयन्स. सायनाइड आयनचं हायड्रोलिसिस होण्याचं जे प्रमाण आहे हे ग्रेटर असेल कोणापेक्षा, NH4+ आयन्सच्या हायड्रोलिसिसपेक्षा. म्हणून सोल्युशनमध्ये OH- आयन्सची संख्या किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स आर ग्रेटर दॅन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आयन्स. Therefore solution is slightly basic or alkaline. या ठिकाणी तुम्हाला खाली दिले बघा, the Cl- ions hydrolyze to a greater extent than the NH4+ ions and the reaction produces more number of the second reaction. आता या ठिकाणी नंबर दिलेत आपण, या ठिकाणी 1 आणि 2 नंबर देतो. तुम्हाला तिथे नंबर दिलेला आहे 3.22. The reaction 2 produces more OH- ions than the H3O+ ions in the reaction 1. The solution, hence the solution of NH4Cl is slightly basic and which turns lead litmus paper blue.
HCl हे सोल्युशन जर आपल्याला स्लाइटली अल्कलाइन किंवा बेसिक मिळत असेल तर या ठिकाणी रेड लिटमस पेपर हा कसा होतो, ब्ल्यू होतो. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन आहे Ka इज इक्वल टू Kb. Ka इज इक्वल टू Kb थर्ड कंडिशनमध्ये. त्या तिन्ही कंडिशन आपण घ्यायला हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेसमध्ये. K इज इक्वल टू Kb. या ठिकाणी एक्झाम्पल कोणतं दिलं तुम्हाला, CH3COO NH4 plus H2O. It gives acid CH3COOH and base NH4OH. तिन्ही कंडिशनमध्ये बेस सेम आहे, फक्त काय चेंज व्हायला लागले, ॲसिड चेंज व्हायला लागले. बेस तोच आहे, वीक बेस NH4OH. तर ह्याचे आयन्स कसे तयार होतील, CH3CO मायनस प्लस NH4 प्लस NH4 वर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असते, लक्षात ठेवायचे, प्लस H2O. इट गिव्स CH3COOH प्लस NH4OH. आता परत या ठिकाणी एक एक आयन्स आपण रिॲक्ट करायचं आहे वॉटरसोबत. पहिल्यांदा आपण घेऊ कॅटायन रिॲक्ट्स विथ वॉटर. जर निगेटिव्हली चार्ज, पहिल्यांदा आपण काय करू, कॅटायन घेऊ NH4 प्लस aqueous. कॅटायन रिॲक्ट होत असतील तर वॉटरमध्ये शिल्लक राहणारे कोणते असतील, H2O प्लस आयन जे ॲसिडपासून तयार झाले, म्हणजे बेस ॲज इट इज राहील NH4OH. आणि अनायन्स जर रिॲक्ट होत असतील CH3COO मायनस आयन्स जर वॉटरसोबत रिॲक्ट होत असतील तर सोल्युशनमध्ये सुद्धा निगेटिव्हली चार्ज आयन शिल्लक राहतात, म्हणजे OH मायनस आयन्स हे मिळतात आपल्याला बेसपासून, म्हणजे ॲसिड ॲज इट इज राहील CH3COOH. हे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, बरोबर. हे लक्षात आल्यानंतर रिॲक्शन घ्यायला सोपे जाते. सोल्युशनमध्ये जर H2O प्लस आयन्स शिल्लक राहत असतील तर ते आयन्स आपल्याला ॲसिडपासून मिळतात, बेस ॲज इट इज लिहायचं. जर सोल्युशनमध्ये OH मायनस आयन्स शिल्लक राहत असतील तर अनायन्स रिॲक्ट होतील, निगेटिव्हली चार्ज आयन्स रिॲक्ट होतील वॉटरसोबत, आणि ॲसिड मात्र कसा राहील, ॲज इट इज राहील. ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये खाली दिले तुम्हाला, as Ka is equal to Kb, the relative strength of acid and base produced in hydrolysis is the same. म्हणजे ह्या ठिकाणी NH4 प्लस आयन्सचं हायड्रोलिसिस आणि CH3CO मायनसचं हायड्रोलिसिस, ह्या दोघांचं हायड्रोलाइज होण्याचं जे प्रमाण असेल ते कसं असेल, सारखंच असेल. आणि म्हणून सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस हे इज इक्वल टू काय असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. दोघांचं एक आयोनाइज होण्याचं किंवा हायड्रोलाइज होण्याचं जर प्रमाण सारखं असेल तर सोल्युशनमधल्या H3O प्लस ह्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे कशाच्या इक्वल असेल, OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशनसोबत. म्हणजेच या ठिकाणी Ka ची व्हॅल्यू ही Kb बरोबर असेल. देअरफॉर द सोल्युशन इज न्यूट्रल. हायड्रोलिसिस ऑफ NH4 प्लस प्रोड्युसेस ॲज मेनी H3O प्लस आयन्स. NH4 प्लस आयन्सचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर जेवढ्या प्रमाणात आपल्याला H2O प्लस आयन्स मिळतात, त्या H3O प्लस आयन्स ॲज दॅट ऑफ CH3COO minus ions produces OH minus ions. NH4 प्लस आयन्स कॅटायन्सचा हायड्रोलिसिस होऊन जेवढ्या प्रमाणात आपल्याला H2O प्लस आयन्स मिळतात तेवढ्याच प्रमाणात आपल्याला काय मिळतील, OH मायनस आयन्स मिळतील, जेव्हा CH3COO मायनसचं हायड्रोलिसिस होईल. लक्षात असं याचा मिनिंग आहे. NH4 कॅटायन्सचं जेवढं हायड्रोलिसिस होऊन आपल्याला H2O प्लस आयन्स मिळतील तेवढ्याच प्रमाणात अनायन्सचा हायड्रोलिसिस होऊन आपल्याला काय मिळतात, OH मायनस आयन्स मिळतात. म्हणजेच थोडक्यात दोन्ही आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे सेम असेल आणि आपल्याला दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम मिळाल्यामुळं आपल्याला या ठिकाणी हे सोल्युशन कसं आहे म्हणता येईल, इट इज न्यूट्रल इन नेचर. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला दिलेला आहे बफर सोल्युशन. बफर सोल्युशन म्हणजे काय आणि त्या बफर सोल्युशनचे टाईप्स घ्यायचे. आतापर्यंत आपण काय घेतले, 4 टाईपचे सॉल्ट जे आहेत त्यांचं हायड्रोलिसिस घेतले. आणि चौथ्या टाईपमध्ये जो सॉल्ट आहे वीक ॲसिड आणि वीक बेस, ह्या सॉल्टचे जे 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत आपल्याला, Ka इज ग्रेटर दॅन Kb, त्याच्यानंतर K इज लेस दॅन Kb आणि K इज इक्वल टू Kb. हे तिन्ही टाईप्सचं आपण
हायड्रोलिसिस करून त्याचं एक्सप्लेनेशन काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बफर सोल्युशन म्हणजे काय. व्हॉट आर द बफर सोल्युशन्स. बफर सोल्युशन्स. ते बफर सोल्युशन्स म्हणजे कोणते सोल्युशन्स असतात. हे असे सोल्युशन्स असतात जरी आपण इव्हन याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस जरी ॲड केला तरी त्या सोल्युशनच्या pH मध्ये pH व्हॅल्यूमध्ये चेंज होत नाही. देर इज नो चेंज इन द व्हॅल्यू ऑफ pH. सोल्युशनच्या pH व्हॅल्यूमध्ये थोडाही बदल होत नाही. इव्हन वेन वी हॅव टू ॲड इन दॅट सोल्युशन स्ट्रॉंग ॲसिड ऑर स्ट्रॉंग बेस. तर अशा सोल्युशन्सला आपण काय म्हणणार, बफर सोल्युशन्स म्हणतात. द बफर सोल्युशन इज डिफाइंड ॲज अ सोल्युशन विच रेजिस्ट ड्रास्टिक चेंजेस इन pH. म्हणजे रेजिस्ट करते म्हणजे काय करते, त्याच्या pHच्या व्हॅल्यूमध्ये बदल होऊ देत नाही. रेजिस्ट ड्रास्टिक चेंजेस इन द pH when a small amount of strong acid or strong base or even water is added to it. बफर सोल्युशन्स म्हणजे कसे सोल्युशन्स. बफर सोल्युशन्स म्हणजे असे सोल्युशन्स जे त्यांच्या सोल्युशनमध्ये इव्हन आपण स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा वॉटर जरी ॲड केला तरी त्यांच्या pHच्या व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल आपल्याला दिसत नाही. अशा प्रकारचे जे सोल्युशन्स असतात त्यांना म्हणतो आपण बफर सोल्युशन्स. त्याच्यानंतर तुम्हाला बफर सोल्युशन्सचे टाईप्स दिलेले आहेत. टाईप्स ऑफ बफर सोल्युशन्स. देर आर 2 टाईप्स ऑफ बफर सोल्युशन्स. बफर सोल्युशनचे किती टाईप आहेत. देर आर 2 टाईप्स ऑफ द बफर सोल्युशन्स. ॲसिडिक बफर सोल्युशन पहिला टाईप कोणता आहे, ॲसिडिक बफर सोल्युशन. आणि दुसरा टाईप आहे बेसिक बफर सोल्युशन. ॲसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरा आहे बेसिक बफर सोल्युशन. असे हे बफर सोल्युशन्सचे आपल्याला 2 टाईप आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला डेफिनेशनसुद्धा विचारतात आणि त्याचे टाईप्स विचारतात. दोन्ही विचारले तर तो प्रश्न 3 मार्कांना येईल, कारण ॲसिडिक बफर बेसिक बफर 1-1 मार्कांसाठी, बफर सोल्युशनची डेफिनेशन 1 मार्कांसाठी. असे हे जे 2 टाईप आहेत. देर आर 2 टाईप्स ऑफ बफर सोल्युशन्स. ॲसिडिक बफर दे आर युज्ड टू मेंटेन an acidic pH while the basic buffer maintains the alkaline pH. Acidic buffer solution म्हणजे असं सोल्युशन, a solution containing a weak acid and its salt with strong base is called an acidic buffer solution. Acidic buffer solution हे कोणत्या कॉम्बिनेशन पासून बनलेले, weak acid आणि त्याचा सॉल्ट घ्यायचा आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. या ॲसिडचा सॉल्ट घ्यायचा आहे जो कशापासून बनलेला आहे, स्ट्रॉंग बेसपासून. आणि बेसिक बफर म्हणजे काय, बेसिक बफर इज अ सोल्युशन ऑफ वीक बेस आणि सॉल्ट मेड ऑफ स्ट्रॉंग बेस. बघा याचे डेफिनेशन थोडक्यात लक्षात ठेवायचे. ॲसिडिक बफर सोल्युशन, दिस इज अ बफर सोल्युशन विच इज मेड बाय द कॉम्बिनेशन ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. And basic buffer solution is formed by the combination of weak base and its salt of strong acid. तर या ठिकाणी डेफिनेशन आपल्याला घेतलेले आहेत. सोल्युशन कंटेनिंग अ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस इज कॉल्ड ॲसिडिक बफर सोल्युशन. आता या ठिकाणी जर आपल्याला उदाहरण घ्यायचं तर वीक ॲसिड समजा आपण घेतला आहे CH3COOH, तर त्याचा सॉल्ट घ्यायचा आहे, त्या वीक ॲसिडचा सॉल्ट घ्यायचा आहे. कशापासून बनलेला, स्ट्रॉंग बेसपासून. म्हणजे एच रिप्लेस बाय काय करू आपण, NA, कारण आपल्याला माहिती आहे NaOH आणि KOH हे 2 स्ट्रॉंग बेस आहेत. लक्षात, हा एच रिप्लेस बाय NA करूत आपण किंवा एच रिप्लेस बाय K करा. लक्षात, हा एच रिप्लेस बाय NA जर केला त्याचा स्ट्रॉंग बेसपासून बनलेला सॉल्ट कोणता होईल, CH3COONE. मी CH3COOH प्लस CH3COONE ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला कोणतं बफर सोल्युशन मिळेल, ॲसिडिक बफर सोल्युशन. एक वीक ॲसिड आणि त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग बेसपासून बनलेला, वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आणि त्याचा सॉल्ट घेतला आपण स्ट्रॉंग बेसपासून बनलेला, दॅट इज ॲसिटिक ॲसिड अँड when sodium acetate they mix together they form the solution that is called acidic buffer solution. आणि सेकंड जो आहे, समजा वीक बेस या ठिकाणी तुम्ही घेतला आहे NH4OH आणि
आणि त्याचा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड घेतला आहे NH4Cl. त्या दोघांचं जर कॉम्बिनेशन घेतलं आपण, त्याचा सॉल्ट म्हणजे NH4Cl हा कोणत्या ॲसिडपासून बनला आहे? स्ट्रॉंग ॲसिडपासून, HCl, बरोबर आहे. वीक ॲसिड NH4OH, सॉरी वीक बेस NH4OH आणि त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिडपासून घेतला आहे, तर NH4OH आणि NH4Cl ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं किंवा ह्या दोघांना जर मिक्स केलं आपण, तर त्याच्यापासून तयार होणारं हे बफर सोल्युशन कसं असेल? बेसिक बफर सोल्युशन. तर असे आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिलेले आहेत आणि त्यांचे उदाहरणसुद्धा दिलेले आहेत. बघा, ॲसिडिक बफर सोल्युशनचं आपण पूर्ण अगोदर घेऊयात, नंतर बेसिक बफर सोल्युशनचं पाहूयात. याची डेफिनेशन घेतली आपण, अ सोल्युशन कंटेनिंग weak acid and its salt with strong base is called the acidic buffer solution. That's an example, a solution containing weak acid such as acetic acid and its salts such as CH3COONA, sodium acetate, is an acidic buffer solution. The pH of acidic buffer solution is given by the equation. समजा ह्या बफर सोल्युशनचा आपल्याला pH ची व्हॅल्यू काढायची असेल, acidic buffer solution, weak acid and salt of स्ट्रॉंग बेस, आणि हे त्याचं एक्झाम्पल घेतलं. ह्याच्या समजा pH ची जर व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला ॲसिडिक बफर सोल्युशनची, तर फॉर्म्युला आपल्याला pH इज इक्वल टू pKa प्लस log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. कारण या ठिकाणी सॉल्ट आणि ॲसिड घेतले ना आपण, वीक ॲसिड घेतलाय आणि त्याचा सॉल्ट घेतलाय स्ट्रॉंग बेस पासून बनवला, तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. आणि या ठिकाणी pKa म्हणजे काय असेल? pKa इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 Ka. pH समजा तुम्हाला ॲसिडिक बफर सोल्युशनचं pH विचारलं, तर pH कसं काढणार तुम्ही? pH इज इक्वल टू pKa plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 1. पण ह्या व्हॅल्यूमध्ये एक नवीन व्हॅल्यू आपल्याला आली pKa. अच्छा, पोटेन्स ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड किंवा पॉवर. तर हे काढताना आपल्याला काय फॉर्म्युला आहे? pK इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka. तर K ह्या ठिकाणी काय आपल्याला माहिती आहे? K इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. तर हे झालं कशाबद्दल सगळी माहिती? ॲसिडिक बफर सोल्युशन. बफर सोल्युशन, त्याच्यात ॲसिडिक बफर सोल्युशन, त्याची डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल आणि त्याची pH ची व्हॅल्यू कशी काढतात. त्याच्यानंतर बेसिक बफर सोल्युशन. बेसिक बफर सोल्युशन काय? बेसिक बफर सोल्युशन विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं होतं आपण NH4OH प्लस NH4Cl, बरोबर. हा वीक बेस आणि त्याचा सॉल्ट बनलेला आहे स्ट्रॉंग ॲसिडपासून. हा सॉल्ट आहे NH4Cl, ज्याला म्हणतो आपण अमोनियम क्लोराईड. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड कोण आहे? HCl. आणि हा वीक बेस आणि हा सॉल्ट त्याचा बनलेला आहे स्ट्रॉंग ॲसिडपासून. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं आपण तर कोणतं सोल्युशन तयार होईल? बेसिक बफर सोल्युशन. अच्छा, त्याच्यानंतर त्याचा pH ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. pH ची आपण कोणत्या ह्याची काढली? ॲसिडिक बफरची. pH इज इक्वल टू pKb. pH is equal to pKb plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of, इथं काय आता बेस आहे, ॲसिड नसेल ना या ठिकाणी, बेस. त्यामुळे आपण इक्वेशन नंबर 1 pKb कसं काढायचं आहे? pKb इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Kb. pOH काढताना pKb प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. त्याच्यानंतर pKb काढताना या ठिकाणी pKb ची व्हॅल्यू आपल्याला काढताना काय घ्यावं लागेल? मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Kb, where Kb is a dissociation constant of the base. Here equations 1 and 2, they are known as Henderson-Hasselbalch इक्वेशन. त्याला इक्वेशन 1 आणि 2 ला इथे दिलंय तुम्हाला इक्वेशन 3.26 आणि इक्वेशन 3.25. म्हणजेच आपण याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणतो. म्हणजे दोन इक्वेशन आहेत. या दोन इक्वेशनला आपण आणखी एका नावाने ओळखतो, ते नाव आहे हँडरसन अँड हॅसेलबॅच इक्वेशन.
तर त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे बफर ॲक्शन. टाइप्स ऑफ बफर सोल्युशन घेतलेत आपण. बफर सोल्युशन म्हणजे काय घेतलेत आणि नंतर आहे त्याची बफर ॲक्शन कशा प्रकारे होते हे आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे, जो पॉईंट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया.